प्रेमात रंगल्या प्रेमाच्या भाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे ती जरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. सर बोलवलं ये ओम ये. हाँ एडवोकेट ओम चौधरी माय कलीग रादर माय राइट हँड. आणि या डॉक्टर सरिता पत्की शी इज अ गायनेकोलॉजिस्ट. हॅलो. ओम मी तुला फाईल दिली होती ना ती यांचीच केस आहे. बेंद्रे वकील बघत होते आता आपल्याकडे आलेत त्या. प्रधान सर तुम्ही ही केस हातात घेण्यापूर्वी मी काही गोष्टी स्पष्ट करते. तुमच्याकडे ही केस देण्याचं कारण म्हणजे आधी मी ज्या वकिलांकडे गेले होते त्यांनी पटापट अशी काहीच पावलं उचलली. 6 महिने झाले केस फाईल करून पण म्हणावी तशी काहीच प्रगती नाही. फी रिलेटेड प्रॉब्लेम होता तर त्यांनी सांगावं ना तसं. प्रधान सर तुमची काय फी असेल ती मला सांगा. इन आवर नेक्स्ट मीटिंग आय विल एन्श्योर की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आणि हो तुम्ही वेळोवेळी बिल काढा. तुमचे पैसे तुम्हाला नक्की पोचतील. दॅट इज नॉट एन इश्यू. द पॉइंट इज यांनी यांच्या पतीविरुद्ध डिवोर्ससाठी पिटिशन फाईल केले. यांचे पती पेडियाट्रिक आहेत. दोघांची घसघशीत प्रॅक्टिस आहे पण दोघांमध्येही काही हेवी इश्यूज आहेत. मी तुला ती फाईल वाचायला दिली होती ना त्यात त्यांनी पिटिशन सोबत काही कागदपत्र फाईल केलेले आहेत. आय थिंक तू बघितले असेल. त्यांच्या नवऱ्याने एका परक्या मुलीला पाठवलेले काही सस्पिशियस ईमेल्स आहेत त्याच्यात. ये ओळख करून देतो. हे डॉक्टर पत्की. काल तू ज्यांची फाईल बघत होतीस ना तेच हे डॉक्टर पत्की. यांचीच डिवोर्सची केस आली. डॉक्टर पत्की ही ऍडव्होकेट ईशा देशमुख तुमच्याकडेच काम करते. माझी ज्युनियर आहे. अतिशय हुशार मुलगी. तुमची केस हिच्याकडेच आहे. अगं बस ना बस. तर यांची केस तुझ्याकडे आहे. तू काल बघितलेलीस फाईल यांची. फॅमिली कोर्टाची नोटीस लागून 15 दिवस झाले असते. यांच्या बायकोने आपल्याकडे पिटिशन दिलेलं आहे. तर या पिटिशन मध्ये तू बघशील तर डॉक्टर पत्की हे रिस्पॉन्डंट नंबर 1 आहेत आणि रिस्पॉन्डंट नंबर 2 त्या या आहेत मिसेस नैना म्हणून आहेत. हॅलो. काय कुठे लक्ष? येस ही इज रिस्पॉन्डंट नंबर 1. त्याच्या पुढे गेलो आम्ही मगाशी. कुठे लक्ष होतं तुझं? आता मला तू मी परत सांगणार नाही. नाही डॉक्टर साहेब आय वॉज जस्ट जोकिंग. नाही पण तुम्ही हिच्याशी डिटेल मध्ये चर्चा करा. केस सांगा
आणि मग ती हे तयार करायला घेतो. मी रिटर्न स्टेटमेंट फाईल करते. फाईन परत जोकिंग. यांच्या ऑपोजिटला कोण आहे, म्हणजे यांच्या मिसेसचं वकीलपत्र कोणी घेतलंय? तो हा ग तो माझ्यावर डूक धरणारा प्रधानच्या ऑफिस मध्ये तो गोरा गोरा डार्क हॉर्स. ग तू कागदावर लिहितेस ना त्याचं नाव, तो चॉकलेट हिरो ग. कार स्वरूपा त्याच्या आधीचं पहिला शब्द ते त्याचं नाव, किंवा भूर्भुव स्वाहातच. नाही नाव नाही, तुम्हाला मी कोडं घालतो. इंग्लिश हिंदी 3 अक्षरी आहे. पहिलं अक्षर चौ, तिसरं अक्षर री, मधलं अक्षर सांगा. ते त्याचं आडनाव आहे. कोण काय ऐकू आलं तुम्हाला? काय म्हणजे कोण नाव? ओम चौधरी. ओम चौधरी. ऍडव्होकेट ईशा देशमुख. ईशा, ओमचं नाव घेतल्यावर तुझा चेहरा एकदम बदलला. तो समोर येणार म्हणून टेन्शन दिसलं तुझ्या डोळ्यात. पण काय फरक पडणार आहे? कोणी येऊ देत समोर, शेवटी काम आहे. असं का म्हणताय सर तुम्ही? असं म्हणजे कसं? समोर कुणी येऊ शकतं, आपलं हे काम आहे असं का म्हणताय? तुम्हाला काही सुचवायचंय का मला यातून? मला काहीही सुचवायचं नाही. मी फक्त प्रोफेशनल एथिक्स बद्दल बोलत होतो, की समजा आपण काम करताना कोणीही समोर आलं तरी आपण काम करतच राहिलं पाहिजे. काय सर? सॉरी टू से मिस्टर ब्रह्मे, पण तुम्ही ही केस नाही चालवणार का? काय झालं? मला वाटलं होतं तुम्ही स्वतः जातीने माझी केस बघाल. काय माझा मागचा अनुभव फारसा चांगला नाही. ते वकील साहेब सुद्धा आपल्या ज्युनियर्सना केस हँडल करायला द्यायचे, आणि त्यांना कोर्टात काय विचारलं तर सांगताच यायचं नाही. सगळी उत्तर ऑलमोस्ट मीच द्यायचे. मिसेस पत्की, तुम्ही केस मला दिलेत ना, मग ती कशी चालवायची हेही मीच ठरवणार. नाही म्हणजे यांना जर कॉन्फिडन्स नसेल तर माझ्या केसचं काय होईल? आय मीन, समोर कोणी मोठा वकील आहे का मला माहिती नाही म्हणून. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा तुमच्या समोर तुमचा पेशंट बसलाय आणि तुमच्या कलिगनं त्याला ट्रीट केलं, आणि पेशंट म्हणला की नाही, मला डॉक्टर साहेबांनीच ट्रीट केलं पाहिजे. तुम्ही काय उत्तर द्या? आय वुड से इट्स माय कॉल. एक्झॅक्टली, दिस इज माय कॉल की ईशा तुमच्या केसवर काम करेल. सो प्लीज ऑनर इट. आणि डॉक्टर साहेब काळजी करू नका, खरंच आपण कसोशीनं प्रयत्न करू. तुम्हाला योग्य न्याय आम्ही मिळवून देऊच. लुक, आय एम रिअली सॉरी ऍडव्होकेट ओम, मला तुमच्या केपेबिलिटीवर शंका घ्यायची नव्हती. काय ना, मी या सगळ्यात खूप होरपळले. दिस मॅटर इज रिअली टेकिंग टू लॉंग, आणि मला आता याचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावायचा. डोंट वरी, आय कॅन अंडरस्टँड. मिसेस पत्की, ऍडव्होकेट ओम एक कॉम्प्रोमाइज स्पेशलिस्ट आहे. सो आय थिंक ओम, तू ईशा बरोबर चर्चा कर, आणि इफ मिसेस पत्कींना काही ऑब्जेक्शन नसेल तर सी इफ यू कॅन रिझॉल्व दिस आउट ऑफ कोर्ट. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो ऍडव्होकेट प्रधान. मला आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायची असती तर मी ती केव्हाच केली असती. मी स्वतः डॉक्टर पत्कींशी चर्चा करू शकते, तेवढी खमकी आहे. द पॉइंट इज आय डोंट वॉन्ट अ सेटलमेंट. ऑल आय वॉन्ट इज अ डिवोर्स. तिला ठामपणे डिवोर्सच हवाय. ती काहीही कॉम्प्रोमाइज करणार नाही. नाहीतर एवढी केस वगैरे करून तिने पाठपुरावा केलाच नसता सर. ईशा, तुला काय वाटतं? नाही, मागच्या वेळेला तू आणि ओमने मध्यस्थी करून ते फॅमिली मॅटर आउट ऑफ कोर्ट सेटल केलं होतं. सर, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कोणाची? कोणाची म्हणजे आपल्या पक्षकारांची.
ती केस वेगळी होती, त्यामध्ये कॉम्प्रोमाइजचे चान्सेस होते. यांच्या केसमध्ये मला तसं काही वाटत नाही. पण त्या केसमध्ये ते एकमेकांचे गळे धरण्यापर्यंत गेले होते, तरी तुम्ही कॉम्प्रोमाइज घडून आणलंच होतं. हो हो, बरोबर आहे. हा, आता हे स्वतःच म्हणतात ना की म्हणजे यांच्या बायकोला कॉम्प्रोमाइज नकोच आहे ना. प्रयत्न करून बघायला काय हरकत. आणि अहो मॅडम, चांगल्याने सुटलं तर कोणाला नकोय. तुम्ही जर खरंच आमचं लग्न वाचवू शकलात ना तर खूप उपकार होतील माझ्या. कारण कितीही झालं तरी माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. आणि या सगळ्या केसमुळे आणि याच्यामुळे आमच्या अब्रूचे धिंडोडे निघतात सर. 4 लोकात छी तू होते, माझं ठीक आहे, पण माझ्या बायकोच्या बाबतीत हे झालेलं मला खरंच सहन होत. तुम्ही प्लीज काहीतरी करा. ईशा, तुझ्या लक्षात येते का यांची एक गोष्ट? परिस्थिती कशी असली तरी यांचं यांच्या बायकोवर खूप प्रेम आहे. मला कसलेही कॉम्प्रोमाइजचे किंवा काउन्सिलिंगचे प्रयत्न मान्य नाहीयेत. आय हॅड इनफ ऑफ इट. आपल्या डोळ्यासमोर आपल्या नवऱ्याची थेरं बघत बसायला मी काय ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातली बाई नाहीये. मी आजची स्त्री आहे. इट्स इन्सल्टिंग फॉर मी. माझा नवरा वाटेल तसं वागेल आणि मी गप्प बसून राहील तर आय एम सॉरी, ते शक्य नाही. अशावेळी पुरुषांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे. हा माणूस कमिटमेंट आणि स्त्री भ्रूण हत्येबद्दल बाहेर मोठमोठी भाषणं झोडतोय आणि स्वतः काय लायकी काय त्या माणसाची? लोकांच्या नजरेत देव बनायचं आणि स्वतः असं बाहेर खालीपणा करत फिरायचं. दिस इज डेफिनेटली नॉट ऑल. मिसेस पक्की, तुम्ही कोर्टात गेला होता त्यामुळे तुम्हाला तिथली प्रोसिजर नवीन नसेल, पण तरी मी पुन्हा एकदा सांगतो. कुठलेही मॅटर फॅमिली कोर्टात फाईल होतं तेव्हा कोर्टाचा हाच पहिला प्रयत्न असतो की ते लग्न वाचावं. म्हणूनच तर काउन्सिलर्स नेमलेले असतात. हो, पण मला त्याची गरज वाटत नाही. आणि हे मी ठामपणे त्या काउन्सिलरला आणि वेळ पडली तर कोर्टातही सांगू शकते. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अमिषा जर एकत्र आले ना, अमिषा म्हणजे ओम आणि ईशाला मी, समजा ओम आणि ईशा एकत्र आले आणि त्यांनी काउन्सिलिंग केलं तर ते कुठलंही लग्न वाचवू शकतात. बरोबर ना? मला डिवोर्स हवाय. आय जस्ट कांट स्टे ॲज हिज वाईफ एनिमोर. ओके. ओम, तू वकीलपत्र तयार कर. ऍडजर्नमेंट ऍप्लिकेशनही देऊन ठेव आणि तातडीने मॅटर एव्हिडन्सला लावून. तुम्हाला खात्री आहे ना तुम्ही मला डिवोर्स मिळवून देऊ शकता? नाही नाही तर मला दुसरीकडे जायला. सर, मी एक केस सोडतोय. मी पण. लेट मी मेक इट रिअली क्लिअर. एकतर अशा धमक्या देऊन रिलीफ मिळवता येत नाही. सी, वी आर प्रोफेशनल्स. कुठलाही वकील तुम्हाला असली गॅरंटी देणार नाही. आणि जर का कोणी देत असेल तर तुम्ही तुमची फाईल घेऊन ताबडतोब त्याच्याकडे जाऊ शकता. आय एम सॉरी. सॉरी. मी तुम्हाला एवढीच खात्री देऊ शकतो की आम्ही सर्व ताकदीनिशी तुमची केस लढवू. शेवटी आमच्यासाठी क्लायंट देवो भव. बस. डॉक्टर पत्की, आपल्याला तुमचं रिटर्न स्टेटमेंट फाईल करायचंय. सो मला प्लीज सगळं डिटेल सांगा, कारण या पिटिशन मध्ये जे मुद्दे आहेत त्याची पॅरावाईज उत्तरं द्यावी लागतील आपल्याला. मॅडम, मी हे पिटिशन वाचलंय आणि माझ्या दृष्टीने हे सगळं अनाकलनीय. म्हणजे खरं सांगायचं तर तुमची ही टेक्निकल लँग्वेज मला नाही कळत, पण
तिला डिवोर्स हवाय आणि ह्या पिटिशन मध्ये माझ्या विरुद्ध जे काही आरोप केले आहेत ना ते सगळे बिनबुडाचे आणि म्हणून डिवोर्स कसं आहे ना मॅडम की सामंजस्यानं प्रश्न सुटतात यावर माझा अजूनही पूर्ण विश्वास आहे. काय कारण असेल त्यांनी इतकं टोकाला जाण्यामागे? तिला माझ्याविषयी गैरसमज झाला. कसला गैरसमज? लग्नानंतर इतकी वर्ष आम्ही खूप चांगला संसार केला. हे प्रकरण गेल्या 3 वर्षांपासूनच. सरिताच्या डोक्यात कुठून हे भूत शिरलंय ना तेच कळत नाही. तिला वाटतं नयनाचं आणि माझं अफेअर. रिडिक्युलस. नयना थोरात नर्स होती माझ्या क्लिनिकमध्ये फार पूर्वीपासून. म्हणजे हॉस्पिटलच्या आधी माझं एक छोटंसं क्लिनिक होतं. मी तिथेच प्रॅक्टिस करायचो. हॉस्पिटल वगैरे हे सगळं आत्ता आहे. तुम्हाला सांगतो मॅडम आय हॅव सीन वर्स डेज. आणि त्या दिवसांमध्ये नयनाने मला खूप मदत केली. म्हणजे 2-2 महिने पगार न घेता ती काम करायची माझ्याकडे. आमचे खूप चांगले संबंध होते हो. म्हणजे अगदी घरच्यासारखे. म्हणजे सरिताची आणि तिची तर मैत्री पण होती. एवढंच नाही मॅडम मी खरं तर नयनाला बहीण मानतो. हो खरंच. पण हेही सरिताला सांगून तिचा विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. मला सांगा मानलेली नाती असतात की नाही त्यांना काही अर्थ असतो की नाही. पण नाही तिला काहीच ऐकून घ्यायचं नाही. पहिले सरितानी नयनाचं घरी येणं बंद केलं. पण नंतर हॉस्पिटलमधनं तिला काढलं. गेली 3 वर्ष सरिताचं ना डोकंच फिरलं. खरंच. काय झालं गिरीश अकाली गेला. गिरीश नयनाचा नवरा. आणि त्यांना एक छोटा मुलगा पण आहे भार्गव. सो आय थॉट दिस इज माय ड्युटी टू सपोर्ट इन दिस सिच्युएशन यु नो. आणि जेव्हा तुम्ही इतकी वर्ष एकत्र काम करता तेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी बॉन्डिंग होईलच ना. पण याचा अर्थ असा होत नाही ना की माझं आणि नयनाचं अफेअर आहे. असा गैरसमज झालाय का त्यांचा? हो. आणि मी परोपरीनं तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण माझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. फक्त माझ्यावर ओरडत राहील. माझ्यावर आरोप करत राहील. शेवटी मीही वैतागलो. दुसरीकडे राहायला लागलो. घर तिच्या नावावर केलं. हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक कोपऱ्यातली छोटीशी रूम बघून त्यात आता मी माझी प्रॅक्टिस करतो. आणि आता या पिटिशन मध्ये तिला भरमसाठ मेंटेनन्स हवाय माझ्याकडून. कशासाठी? अजून काहीतरी कारण असतीलच ना त्यांनी इतकं टोकाला जाण्यामागे. काय कारण आहे तुम्ही डिवोर्स मागण्याचं? म्हणजे मी विनाकारण ही केस केली असं म्हणायचंय का तुम्हाला? नका ना इतकं ऍग्रेशन दाखव. मी तुम्हाला मदत करण्यासाठीच तुमची मदत मागतोय. तुम्हीच त्यात आडकाठी निर्माण करताय. कागदावर माझ्याकडे मुद्दे आहेत पण मला तुमच्या भावना जाणून घ्यायचे. मोकळेपणाने बोला. कदाचित आपल्याला आणखीन वेगळे मुद्दे मिळू शकतील. बिलीव्ह मी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्स. आज खूप दिवसांनी कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला. माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर. आमचं लव्ह मॅरेज. खूप विश्वास ठेवला हो मी त्याच्यावर. पण त्याने माझी घोर फसवणूक केली.
मी आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने केसाने माझा गळा कापला. काय फसवणूक केली मी मिस्टर पत्कींनी यू कंटिन्यू. आमचं लग्न 11 वर्षांपूर्वी झालं. अँड सिन्स अबाउट 3 years फ्रॉम अ मॅरेज बोला ना मिसेस पत्की. सांगता नाही लाज वाटते. त्याचं बाहेर अफेअर चालू आहे. असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटत नाही, हे मला माहिती आहे. त्या दोघांमध्ये काही मेल्स एक्सचेंज झालेत. त्याचे प्रिंटआउट्स आहेत या फाईलमध्ये. लग्नानंतर अतिशय प्रेमाने मी सगळं करत होते. खूप छान चाललं होतं आमचं. इतकी वर्ष एकत्र घालवल्यानंतर आपलं नातं खोटेपणाच्या पायावर उभं आहे हे कळलं मला. तुम्हाला वाटत असेल ना मी फक्त तणतण करते. नाही, मी वाटतच असणार. कारण अहो सगळ्यांनाच असं वाटतं. पण हे सगळं कळल्यावर माझं मन कसं जळतं हे फक्त माझं मलाच माहिती. सगळ्यांचाच विरोध आहे माझ्या या निर्णयाला. अशा वेळी तुमचा एकही माणूस तुमची साथ देत नाहीये. हे किती भयंकर आहे याची कल्पनाही नाही करू शकत हो तुम्ही. Na 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 na